नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा गोंडपिंपरी तालुक्यामध्ये एक MIDC होणार आहे आणि MIDC मध्ये बरेच शेतकऱ्याची जमीन जाणार आहे। परंतु त्यामध्ये काही शेतकऱ्याचा तीव्र विरोध आहे, परंतु काही शेतकरी मोजके 10% ते शेती द्यायला तयार आहे। मित्रा, शेती द्यायच्या पहिले एकदा विचार कर, जाऊन कुणसरीच्या शेतकऱ्याला भेट, त्याच्यानंतर तुझा विचार बदलल। परंतु एकदा शेती दिला तर आयुष्यभराची तुझी शिदोरी चालली जाईल। एकदा पैसा येईल, परंतु आयुष्यभर तुझा पैसा टिकणार नाही। देण्यापुढे एकदा विचार कर, कारण का एकदा जर शेती गेली तर तुझ्या येणाऱ्या पिढीचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे। तू कसा बसा जगणार आहे, परंतु तुझी पिढी आहे ते रस्त्यावर येऊन भीक मागणार आहे। विकाचा विचार जर वारंवार येत असेल तर एकदा जाऊन कुणसरीच्या शेतकऱ्याला भेट, ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केला त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट, तुला कळल एकदा परिस्थिती काय आहे। पैसा येईल, गाडी घेशील, बंगला घेशील, दारू पिशील, पण शेवटी पैसा उरणार नाही। आयुष्यभर तू भीक मागायला तयार राहशील। अरे जमीन ही आयुष्यभराची शिदोरी आहे, आपल्या पिढ्यानं पिढ्या आलेली ही शिदोरी आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि तुला ती शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे।